नमस्कार मंडळी. तर आजची सुरुवात आमची पाणी भरण्यापासून झालेली आहे. सकाळी लवकर पाणी येल्या कारणाने आम्ही आज पाणी भरून घेतलं. सगळेजण मिळून पाणी भरलं. पाणी भरून झाल्यानंतर फ्रेश होऊन मी आता इले वर मंदिरात, कारण आज आमच्या मंदिराची हा पूजा. तर आजचं पूर्ण व्लॉग पूजेवरच आधारित आहे. मंदिरात जाऊन पाया पडायचं म्हटलं पहिला. मंदिराची अजून काय तशी तयारी झाली नाही, कारण अजून माणसं कोण येईल नाही. सकाळी लवकरच येईल मी. ह्याचं फक्त पहिला काम चालू झाला ता म्हणजे आमचा मकर बनवायचा. आणि हे 3 बंधू असं जे मकर बनवायचं काम करतात, अगदी सुंदररीत्या त्यांनी मकर बनवायचं काम हाती घेतलेला. तर मकर आम्ही खालून वर आणलं, कारण तो परत उचलूच्या नंतर प्रॉब्लेम झालो असतो, म्हणून वर येऊन मग त्यांनी मकर बनवायचं काम चालू केलेला. आणि मकर ह्यो श्रीच्या आकार त्यांनी बनवलेलो हा. नंतर होता नाश्ता घेऊसाठी म्हणून वर सगळ्यांनी केले. तर ही बघा, ही घराकडे घेऊन दोन घेऊन येल्यात आणि खातात म्हणजे काय सांगू खया. तर श्रीच्या आकारातलं हे मकर बनवून झालेलं आपा का पूजेची तयारी करतात. आता गावात क्रेज हा की वेगवेगळ्या आकारात मकर बनवतात. तर त्याच्यानंतर मग गाराणा भटजीबुवांनी घालूचं काम केल्याने. तर गाराणा हे चालू आम्ही झेंडे लावचं काम केलं, कारण आमच्याकडे झेंडे होते ते लावशे रवले होते. तर अशा प्रकारे श्री सत्यनारायणची आरती असं चालू तर सगळेजण त्या आरतीमध्ये दंग-गुंग झाले, तुमका दिसत असतील. तर अशा प्रकारे गावाची आरती असता. त्याच्यानंतर ह्यो आमचं तळीवालो आरती घेऊन सगळ्यांका आरती द्यायच्यासाठी फिरता हडेतडे. चांगला काम करता बिचारा, शाबासकी द्यावा मेल्याक. त्याच्यानंतर सगळ्या भाविक भक्तांनी पूजेच्या पाया पडून घेतल्यानी. आणि ही दर्शनाची तुमका लाईन दिसत आहे, सगळेजण पूजेच्या पाया पडासाठी उभे राहिले आहेत. नंतर मग महाप्रसाद झालो, सगळ्यांनी जेवून घेतल्यानी. तर आजचा कार्यक्रम दुपारनंतर डायरेक्ट संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम रंगलो होतो. भजनात सगळेजण दंग झाले. भजनानंतर एक महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे होतो सत्कार समारंभ. त्याच्यामध्ये आम्ही काय जे कोण जिंकले होते गेम त्या लोकांचा, परत ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यांचा सत्कार हैसर केलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता ह्याचा सत्कार समारंभ झाल्यानंतर देवगड व्हायसून आम्ही वारकरी नृत्य, दिंडी नृत्य ठेवलेला होता. आकर्षक पार्ट म्हणजे ह्योच होतो की वारकरी दिंडी नृत्य खूपच सुंदर प्रकारे त्यांनी केले. हनुमानाचं, त्याच्यानंतर साईलीला त्यांनी दाखवल्यानी. विठ्ठलाची पण त्यांनी जी काही कृपा आहे भक्तांवरची ती दाखवली होती. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या हातनं अफजल खानचं वध, संत ज्ञानेश्वर यांच्या लीला त्यांनी दाखवल्यानी. म्हणजे खूप सुंदर असा होता, तुम्ही बघू शकता. एक नंबर असं वारकरी नृत्य ह्यांनी केल्यानी. तर वारकरी नृत्य झाल्यानंतर आम्ही फायनली ह्या बघा समोर आडता आम्ही याला. तर डीजे डान्स जो होतो तो आदल्या दिवशी ठरवलेलो तो आम्ही हैसात करतो, सगळेजण इले. तर अशा प्रकारे आजचो दिवस खूपच भारी गेलो. ही पूजा सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखी गेली. तर अशा प्रकारे ही पूजा चांगल्या प्रकारे संपन्न झालेली. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.